काँग्रेसनं वंदे मातरम बाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे। वंदे मातरमची पहिली दोनच कडवी म्हणणार अशी भूमिका काँग्रेसनं स्पष्ट केली आहे। काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झालेली आहे। तर वंदे मातरमची पहिली दोनच कडवी म्हणणार असल्याच्या काँग्रेसच्या या निर्णयावर मात्र केंद्रीय गृहमंत्री भाजपनं जोरदार निशाणा साधलेला आहे। काँग्रेसचा निर्णय हा देशविरोधी असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी हल्लाबोल साधलाय। काँग्रेसची कृती ही संविधान विरोधी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील टीका केलेली आहे। कांग्रेस पार्टी की कार्यसमिति ने एक आश्चर्यजनक और देश विरोधी फैसला लिया है। उन्होंने अपनी पार्टी के 37 के रिजोल्यूशन को फॉलो करते हुए महान वंदे मातरम गीत के 2 ही छंद गाने का फैसला किया है। मुझे तो बड़ा आश्चर्य है, श्री राहुल गांधी की नेतृत्व में कांग्रेस पार्टी फिर एक बार इस देश में तुष्टीकरण की राजनीति को पुरजोश तरीके से आगे बढ़ा रही है। दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही। संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे। ही गुलामगिरीची मानसिकता आहे, मतांचं लांगुल चालन आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे।